आज आपण जाळीदार, मऊ लुसलुशीत आणि पचायला हलकी आणि करायला पण खूप सोपी अशी नाचणीची आंबोळी बघणार आहोत आणि त्यासोबत लागणारी चटणी पण नारळ न वापरता करणार आहोत। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। तर इथं डायरेक्ट मिक्सरमधनंच आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं 1 वाटी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। हे मी घरातच तयार केलेलं आहे, जर तुम्ही विकतचं वापरलं तरी पण चालेल। आता ह्याच्यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा कोणता पण वापरला तरी चालेल, जाड किंवा बारीक कोणताही वापरला तरी पण चालेल। आता त्यासाठी आपल्याला इथं अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही हे आंबटच घ्यायचं आहे आपल्याला, कारण ह्यात आपण इनो किंवा सोडा अजिबात वापरणार नाही आहोत। आता इथं मी 1 वाटी पाणी घालणार आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ हे आपण मिक्स करतानाच इथं वापरणार आहोत। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये हे एकसारखं पीठ तयार होईल। जर इथं पाणी अजून लागत असेल तर इथं अर्धी वाटी पाणी घालून हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता एकसारखं हे बॅटर तयार झालेलं आहे। मी इथं साधारण 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी पण बघा, जास्त पातळ किंवा घट्ट नाही आहे। आता हे आपल्याला झाकून एक 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे, म्हणजे ह्यातला रवा आहे तो छान असा फुलला जातो। आता तोपर्यंत आपण इथं चटणी करून घेऊया। आता ही चटणी करताना इथं मी नारळ अजिबात वापरलेला नाही आहे। इथं अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, अर्धी वाटी शेंगदाणे, थोडीशी चिंच, 1 लसणाची पाकळी आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व आपल्याला एकसारखं वाटून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे खोबरं नसेल तर अशी चटणी तुम्ही नक्की करा, ही इडली डोशासोबत खूप छान लागते। आता पहिल्यांदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे, म्हणजे ह्या चटणीला खूप अशी छान चव लागते। इथं बघू शकता चटणी खूप छान तयार झालेली आहे, एकसारखी तयार झालेली आहे। ह्याला फोडणीची गरज नाही आहे आणि आंबोळीसोबत ही अशी पातळ चटणी खायला खूप छान लागते। आता 10 मिनटं झालेले आहेत। इथं बॅटर पण आपलं छान असं फुललं गेलेलं आहे। इथं बघू शकता छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। आता लगेचच आपण ह्याच्या आंबोळ्या तयार करून घेऊया। इथं मी एक नेरलेचा तवा घेतलेला आहे, थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला छान असे आंबोळ्या घालून घ्यायच्या आहेत। जास्त पातळ करायच्या नाही आहेत आपल्याला, ह्या आंबोळ्या थोड्या जाडसर ठेवायच्या आहेत। इथं बघू शकता आपण इनो किंवा सोडा अजिबात वापरलेला नाही आहे, तरी पण ह्याला छान अशी जाळी आलेली आहे। तुम्ही इथं दही वापरताना हे आंबटच वापरा, म्हणजे ह्याला छान अशी जाळी पडते आणि खूप वेळ ह्या आंबोळ्या मऊसूत राहिल्या जातात। आता इथं झाकण लावायची गरज नाही आहे। इथं बघू शकता मस्त अशी आंबोळी तयार झालेली आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ती छान अशी मऊसूत राहते। तुम्ही तेल नाही वापरलं तरी पण चालेल। याप्रमाणे आपण सर्व आंबोळ्या तयार करून घेऊया। इथं सर्व आंबोळ्यांना छान अशी जाळी पडत आहे, तुम्ही बघू शकता आणि ही पचायला पण खूप हलकी असते। ही पटकन होणारी रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही अगदी खायला सोपी असणारी ही आंबोळी तुम्ही नक्की ट्राय करा। या प्रकारे सर्व आंबोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी मऊसूत ही आंबोळी तयार झालेली आहे। इथं बघू शकता ही चटणी पण खूप अप्रतिम लागते। तुमच्याकडे जर नारळ नसेल तर अशी चटणी तुम्ही नक्कीच तयार करून बघा। इथं बघू शकता किती मऊ झालेली आहे आंबोळी आणि ह्याला जाळी पण खूप अप्रतिम पडलेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंड्ससोबत शेअर करा। धन्यवाद।